मोठमोठे गार केले गम्मत मधी चल। संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे। उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। याचं आजपासून नाव माफीवीर बागूबाबा। पण तू माफी मागत असताना ना हात जोडले ना तुझ्या बोलण्यामध्ये माफी मागण्याचा भाव होता। तुझ्यामध्ये परत एकदा तोच माज होता जो तू काही दिवसांपूर्वी दाखवलास। छत्रपतींबद्दल सांगायला तुझी तेवढी उंची बी नाही आणि लायकी बी नाही हे तू विसरला बांडगुळा। माफी मागत असताना हात जोडून माफी मागितल्या जाते आणि तुला माफ करायला आम्ही शंड नाही आहोत। मुळातच छत्रपतींचा इतिहास सांगत असताना, छत्रपतींबद्दल बोलत असताना आदबीनं आणि मान झुकूनच बोलल्या गेलं पाहिजे। पण तुमच्यासारख्या गायपट्ट्यातून येणाऱ्या बांडगुळांनी ठरवलेलं आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास खोटा नोटा सांगून त्यांची उंची कमी करायचं। ते महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही आणि तुमच्या रक्ताला माफी मागायची सवय आहे। त्यामुळे इरवट करून बोलण्यापेक्षा अभ्यास करून बोलत जा भिकार चोटांनो। एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांच्या नावाने आपल्याला परत एकदा एकत्र यावं लागेल। मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकायचं हे सरकार पाप करू शकतं, एनसीआरटी पाप करू शकते, तर हे भविष्यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास मिटवण्याचं पण काम करतील आणि त्याचाच हा प्रयत्न आहे। याच्या माफीनं काहीच होणार नाही ना, याच्या माफीमध्ये ती अदब होती ना तो सौम्यपणा होता, याच्या माफीमध्ये तो मगरूरपणाच दिसत होता। त्यामुळे याला माफी नाहीच आहे, याने महाराष्ट्रात पाऊल ठेवू नये हीच याला विनंती आहे। तू महाराष्ट्रात आला की आम्ही मराठी आहोत। बाकी आजपासून तू माफीवीर, तू परंपरा पुढे चालवली, तुझं हार्दिक अभिनंदन बागू बाबा।